विदर्भामधील सर्वात मोठे प्रसिद्ध ऐतिहासिक शहर अचलपूर येथे दत्त पौर्णिमेचा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे। प्राचीन दत्त मंदिर आहे। हे मंदिर कास्थ म्हणजेच लाकडाने बांधलेले आहे। या मंदिरामध्ये भगवान दत्तात्रेयांची आकर्षित करणाऱ्या तीन मुखी मूर्ती स्थापित आहेत। या मंदिरामध्ये अनेक चमत्कारिक गोष्टींचा समावेश असून या मंदिराविषयी प्रसिद्ध आख्यायिका आहे। त्यापैकी एक म्हणजे या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी जेव्हा याचे बांधकाम सुरू करण्यात आले होते तेव्हा मंदिरावरील प्राचीन कळसामध्ये शुद्ध तूप सापडले होते। या मंदिराची मोठी प्रसिद्धी म्हणजे या मंदिराला भूलभुलैया नावाने ओळखले जाते। या मंदिरामध्ये अनेक 10 ते 11 लहान भुयार असून त्यामध्ये जाण्याचा रस्ता कोणालाही सहजासहजी सापडत नाही। त्यामुळे लोकांना तेथे प्रमुख मंदिरांच्या प्रांगणामध्ये गोंधळण्याची स्थिती निर्माण होते। त्यामुळे या मंदिराचे नाव भूलभुलैया मंदिर असेही प्रसिद्ध झालेले आहे। प्राचीन मंदिरामध्ये सर्वात जास्त आकर्षित करणारी आणखी एक मूर्ती म्हणजे महादेवाचे चमत्कारिक शिवलिंग। अचलपूर येथील स्थानिकांच्या माहितीनुसार या शिवलिंग स्थापनेसाठी 12 ज्योतिर्लिंगाजवळच्या नदी किनाऱ्यालगतच्या वाळू आणल्या गेल्या होत्या। सोबतच या मंदिराला शास्त्रीय एक भागही जोडलेला आहे, तो म्हणजे या मंदिरामध्ये प्राचीन काळामध्ये हस्तलिखित निर्माण केलेले 100 वर्षाचे गोल आकाराचे एक छोटे कॅलेंडर लहानशा लाकडी चौकटावरती आहे। या कॅलेंडरची विशेषता म्हणजे या कॅलेंडरवरती 100 वर्षातले कोणतेही दिवस आणि वर्ष सांगितल्यास त्या दिवसाचं अचूक वार या कॅलेंडरद्वारे एका मिनिटात सहज माहीत पडू शकतो। जर ही गोष्ट अनेक लोक गुगलने शोधतात, ती गोष्ट एका मिनिटात शोधण्याचा हा शोध अचलपूर सारख्या ऐतिहासिक शहरामध्ये किती वर्षापूर्वी लागला होता। त्यामुळे या मंदिरामध्ये अनेक भक्त आवर्जून हे सुद्धा बघायला येतात। तर अशा ऐतिहासिक, धार्मिक आणि सांस्कृतिक व शास्त्रीय विशेषता असणाऱ्या या मंदिरामध्ये दत्त पौर्णिमेला भगवान दत्तात्रेयांच्या दर्शनासाठी आजूबाजूच्या जनतेची प्रचंड गर्दी उसळताना दिसत आहे। एसएन न्यूज नेटवर्क परतवाडा व विदर्भ न्यूज अमरावती करिता पंकज साबूसह रुपेश वाजपेयी, परतवाडा।